नमस्कार. कधीकधी असा प्रश्न पडतो नाही का, की आपल्या शरीरासाठी बरोबर व्यायाम म्हणजे नक्की किती, किती करायचा? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि उत्तर शोधणार आहोत प्राचीन आयुर्वेदिक शहाणपण आणि आजच्या मॉडर्न सायन्सला एकत्र आणून. चला तर मग सुरू करूया. आपल्याला अनेकदा असं वाटतं की जास्त व्यायाम म्हणजे जास्त आरोग्य, नाही का? नो पेन नो गेन असं आपण ऐकतच असतो. आजच्या जगात तर सतत जास्त आणि अजून कठोर व्यायाम करण्याचा एक प्रकारचा दबावच असतो. पण खरंच हे आपल्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतं का? खरं तर गंमत बघा, जी गोष्ट आपल्या आरोग्यासाठी इतकी चांगली आहे म्हणजे व्यायाम, त्याच गोष्टीचा अतिरेक आपल्यासाठी घातक ठरू शकतो. हा एक असा विरोधाभास आहे ज्याकडे आपलं बऱ्याचदा लक्ष जात नाही, आपण दुर्लक्ष करतो. चला, आता जरा वेळात मागे जाऊया. साधारण 2000 वर्ष आपण शोध घेणार आहोत अष्टांग हृदय या महान आयुर्वेदिक ग्रंथात दडलेल्या ज्ञानाचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या ग्रंथात व्यायामाबद्दल जे सांगितले ना, ते आजच्या धावपळीच्या आयुष्यातही अगदी तंतोतंत लागू होतं. या ग्रंथात एक खूप सुंदर श्लोक आहे जो योग्य व्यायामाचे फायदे सांगतो. तो असा आहे: लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तोग्निर मेदसह क्षयः विभक्त घनगात्रत्वम व्यायामादुपजायते. आता याचा सोपा अर्थ काय? तर योग्य व्यायामाने आपलं शरीर हलकं होतं, काम करण्याची ताकद वाढते, आपली पचनशक्ती सुधारते, चरबी कमी होते आणि शरीर अगदी सुडौल चांगलं बांधेसूद बनतं. आता विचार करा, हे फायदे आजच्या आपल्या लाईफस्टाईलसाठी किती महत्वाचे आहेत. शरीर हलकं वाटणं, कामात एकदम उत्साह असणं, डायजेशन चांगलं राहणं, फॅट लॉस होणं आणि एक चांगली फिजिक, हे सगळं आपल्याला हवं असतं नाही का? आणि हे सगळं संतुलित व्यायामामुळे मिळवणं शक्य आहे. आता आपण या चर्चेच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत. इथे आपण प्राचीन आयुर्वेदिक संकल्पना आणि आजचं मॉडर्न सायन्स यांच्यामध्ये एक पूल बांधणार आहोत. चला बघूया हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आणि आजचं विज्ञान एकमेकांशी कसं जोडलेलं आहे. ही स्लाईड खरंच खूप महत्वाची आहे, जरा नीट लक्ष द्या. बघा, आयुर्वेद जेव्हा अग्नी म्हणतं तेव्हा त्याचा अर्थ फक्त डायजेशन नाहीये, तर तो आहे आपला संपूर्ण मेटाबॉलिझम, म्हणजे आपलं शरीर ऊर्जेचा वापर कसा करतं हे सगळं. मग आहे मेदक्षय, याचा सरळ अर्थ आहे फॅट लॉस, ज्यामुळे आपली इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते. आणि सगळ्यात महत्वाचं अतिव्यायाम, ज्याला आजचं विज्ञान म्हणतं ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोम. ह्यात काय होतं तर शरीरात कॉर्टिझॉल सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात आणि मग फायद्याऐवजी नुकसानच व्हायला लागतं. तर मग पुन्हा तोच प्रश्न, योग्य व्यायाम म्हणजे नेमका किती? याचं उत्तर आयुर्वेदाच्या एका अगदी साध्या पण अत्यंत प्रभावी सूत्रात लपलेलं आहे. चला हे रहस्य उलगडूया. अष्टांग हृदय आपल्याला सांगतं अर्धशक्त्या निषेव्यस्तु. याचा अर्थ आहे व्यायाम आपल्या एकूण ताकदीच्या फक्त अर्ध्या मर्यादेपर्यंतच करावा. यालाच म्हणतात अर्धशक्तीचा नियम. पण मग ही अर्धशक्ती म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा व्यायामाचा तो स्वीट स्पॉट आहे, जिथे आपल्याला व्यायाम केल्यासारखं वाटतं, चॅलेंजिंग वाटतं, पण शरीर पार गळून जात नाही, पूर्णपणे थकत नाही. ठीक आहे, मग ही स्वतःची मर्यादा ओळखायची कशी? त्यासाठी 3 सोप्या चाचण्या आहेत. पहिली, श्वासाची चाचणी. याला टॉक टेस्ट म्हणतात. म्हणजे व्यायाम करताना दम लागलाय, पण आपण धाप न लागता बोलू शकतो. दुसरी, घामाची चाचणी. कपाळावर, काखेत, सांध्यांवर हलकासा घाम दिसायला लागतो. आणि तिसरी, आपल्याला कसं वाटतंय याची चाचणी. तोंड थोडंसं कोरडं वाटतं आणि थकवा जाणवतो, पण तो सुखद असतो, त्रासदायक नाही. बस, हीच आहे आपली अर्धशक्तीची पातळी. आपलं शरीर ना सतत आपल्याशी बोलत असतं, आपल्याला सिग्नल देत असतं. आपल्याला फक्त ते ऐकायला शिकलं पाहिजे. चला, आता असे काही संकेत जाणून घेऊया जे आपल्याला सांगतात की आता पुरे, थांबण्याची वेळ झालीय. याबद्दल अष्टांग हृदयात एक खूप जबरदस्त उदाहरण दिलंय. ते म्हणतात, ज्याप्रमाणे सिंह एका बलाढ्य हत्तीला मारतो पण त्या लढाईत तो स्वतःही मरतो, त्याचप्रमाणे जे लोक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करतात त्यांचाही नाश होतो. किती मार्मिक आहे नाही? आयुर्वेदानुसार अतिव्यायामाची किंवा अतिश्रमाची काही स्पष्ट लक्षणं सांगितली आहेत. जसं की खूप जास्त तहान लागणं, शरीर कृश होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, प्रचंड थकवा, अशक्तपणा, खोकला, ताप आणि अगदी उलट्या होणं. आणि हीच गोष्ट आजचं मॉडर्न सायन्स सुद्धा सांगतं.
याला ते म्हणतात ओव्हरट्रेनिंग सिंड्रोम किंवा OTS. यात होतं काय तर आपल्या व्यायामाचा ताण आणि शरीराला मिळणारी विश्रांती यांच्यातलं बॅलन्स पूर्णपणे बिघडतं. तर मग आपल्या बाबतीत असं होतंय का, हे कसं ओळखायचं? स्वतःला विचारा. आपल्याला सतत थकल्यासारखं, अशक्त वाटतंय का? रात्री शांत झोप लागत नाहीये का? उगाच चिडचिड होतीये का? किंवा आपण नेहमीपेक्षा जास्त वेळा आजारी पडतोय का? ही सगळी लक्षणं धोक्याची घंटा आहेत. ती सांगतायत की शरीराला आता आरामाची गरज आहे. आता एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. व्यायामाचा कुठलाही एक नियम सगळ्यांना लागू होत नाही. वन साईज फिट्स ऑल असं इथे चालत नाही. प्रत्येकाच्या शरीरानुसार, परिस्थितीनुसार नियम बदलतात. आपली अर्धशक्तीची पातळीसुद्धा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ ऋतू. हिवाळ्यात आणि वसंत ऋतूत आपली ताकद जास्त असते, तर उन्हाळ्यात ती कमी होते. तसंच आपलं वय. लहान मुलं आणि खूप वयस्कर व्यक्तींनी जास्त तीव्र व्यायाम टाळावा. आपला आहार कसा आहे, आपण पौष्टिक खातो की नाही, यावरही ताकद अवलंबून असते. आणि हो, जर अपचन, ताप किंवा शरीरात वातपित्त वाढलेलं असेल तर व्यायाम टाळलेलाच बरा. आणि जाता जाता एक खूप प्रॅक्टिकल आणि उपयुक्त टिप. आयुर्वेद सांगतं की व्यायामानंतर थोडं थांबून हलक्या हातांनी स्वतःची मालिश करावी, ज्याला अभ्यंग म्हणतात. असं केल्याने स्नायूंना मस्त आराम मिळतो आणि व्यायामामुळे झालेली शरीराची झीज लवकर भरून निघते. रिकव्हरी फास्ट होते. म्हणून या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे: व्यायाम हा औषधासारखा आहे. त्याचा डोस योग्य असेल तर तो अमृत आहे, पण तोच डोस चुकला तर तो विष बनू शकतो. त्यामुळे आता स्वतःला हा प्रश्न विचारा: आज माझं शरीर मला काय सांगत आहे? आपल्या शरीराच्या आवाजाकडे लक्ष द्या, कारण तेच आपलं सगळ्यात खरं आणि सर्वोत्तम मार्गदर्शक आहे.